सर्वांना माझा जय भीम. आता आजचा विषय आहे ना, मी जरा पटापटा बोलते. का माहिती आहे का, आज मला ना घरातल्या कामाला उशीर झाला, कारण की स्वयंपाक वगैरे करून आंघोळ करून घरातले कामं सगळे आवरून तयारी करून इथे यायला मला ना आज 6:30 होत आहे आणि अंधार पण होत आहे. त्याच्यामुळे मी आज जास्त टाईमपास नाही करणार आणि चांगलं बोलण्याचा प्रयत्न करणार. तर मी कालचा विषय सांगितला आमच्या बहीण भावाचा. तर मी तुम्हाला आज एक किस्सा सांगते, माझ्याच बालपणाचा किस्सा सांगते. जेव्हा मी रोणक एवढी होती, आमच्या बाजूला एक आंटीचं घर होतं. मी कुणा जातीवर धर्मावर बोलणार नाही, फक्त मी सांगते की आमच्या बाजूला एक आंटीचं घर होतं आणि त्या काळीस आमच्या घरी टी व्ही नव्हती आणि आम्हाला ना शक्तिमान बघायचा होता. तर आम्ही चौघं बहीण भाऊ त्या आंटीच्या घरी गेलो. तर आम्ही सर्व खाली बसलो होतो, पण माझी जी बारकी बहीण होती ना, ती खूप लहान होती. तर तिला मी माझ्या मांडीवर घेऊन बसली होती, पण ती लहान असल्यामुळं ती मांडीवर बसत नव्हती, ती खेळासाठी हे करत होती. तर मग ती आमच्या बाजूलाच खेळत होती आणि आम्ही तिघंजण टी व्ही बघत होतो. तर खेळता खेळताना तिने सू केली. तर मग ती आंटी मला ओरडायला लागली, जा घर पे जा म्हणे, घर पे जा, घर से कपडा लेके आ और पोच दे. तर मग मी घरी गेली आणि आजीला सांगितलं. आजी म्हटलं, दीदीने म्हटलं सू केली. तर आजी मला बोलली, ठीक आहे म्हणे, चाल मी येतो म्हणे कपडा घेऊन. तर मग माझी आजी आली आणि माझ्या आजीने ते कपड्याने पुसलं आणि मग घरी चालली होती. तर ती आंटी काय म्हणते, आपने पोछा तो है लेकिन थोड़ा पानी डाल के भी उसको पोछो. तर आजी बोलली ठीक आहे. मग आजी घरी गेली ते कपडा घेऊन आणि दुसरा कपडा घेऊन आली ओला करून, म्हणजे पोछा समजा. मग घरून पोछा घेऊन आली आणि ती जागा पुसली. आणि मग बोध हे आहे की कधी काळी आपणही गरीब होतो आणि ज्याच्याकडे होतं त्यांना खूप माज होता की आमच्याकडं आहे तर कुणाकडंच नाही आहे. आणि आज आम्ही जेव्हा मोठं झालो, शिक्षण वगैरे घेतलं, त्याच्यानंतर आम्हाला कळालं की आमचे आईबाबा शिकून नव्हते ना. मग आमच्या आईबाबाला माहिती नाही, कारण की आम्ही त्यांच्या दारात पण खेळायला जायचो ना, तर त्यांनी आम्हाला हाकलून द्यायचे आणि बोलायचे, ज़्यादा शोर नहीं करने का इधर, हम लोग अभी दोपहर को खाना खा के सोते. तर ती आंटी आम्हाला मारायची, पण आम्ही लहान असल्यामुळं आम्ही कधी आईला बाबाला आम्ही सांगितलं नाही की ती आंटी आम्हाला मारायची. लहान लेकरं आहे, मारतच असतात. आता तुम्ही म्हणसाल, हे तुला आता कसं काय आठवलं? जेव्हा आम्ही शिक्षण घेतलं, मोठं झालो, तेव्हा जाऊन आम्हाला कळालं की आम्ही लहानपण कसं काढलं. मग जेव्हा आम्ही मोठं झालो, शिक्षण वगैरे घ्यायला लागलो, 11वी 12वीमध्ये गेलो, 10वी 8वीमध्ये, तेव्हा मग आजूबाजूला झाडू वगैरे मारला, जराशी माचीची काडी पण उडून जर तिच्या दारात गेली ना, तर माझ्या आजीला भांडायची. ती बोलायची की हमारे दरवाजे में कचरा आया, साफ करो. तर तेव्हा पण माझी आजी साफ करायची. मग काही दिवसांनी आहे ना, माझं लग्न व्हायचंच होतं, मी 12वीला होती. तर माझी आई म्हणजे आमचा रोड धुवत होती. म्हणजे मी मुंबईची आहे, पण आता मी गावी आहे. तर माझी आई आहे ना, रोड धुवत होती. रोड धुता धुता थोडंसं पाणी तिच्या दारात गेलं. तर ती काय म्हणते, इधर तुम्हारा दरवाजे का पाणी आया गंदा, धो दो. तर मी तिथेच होती केस करत, मला कॉलेजला जायचं होतं वाटतं. तर मी आंटीला म्हटलं, आंटी, आपने इतना साला मेरे दादी को और मम्मी को जो भी बोला ना, हम लोग को सब पता है, लेकिन हम लोग कुछ बोलते नहीं है क्योंकि वो लोग पढ़े लिखे नहीं, उन लोग को बोलने का समझ में नहीं आता है, तो आप ज़्यादा मत बोलिया करो, असं मी तिला बोलली. तर मी तिला म्हटलं, आप हमारे बाजू में रहते ना, कितना साल हो गए हम दोनों एक दूसरे को पहचानते, तो इतनों सा पानी आने के बाद आप बोलते हैं कि हमारा दरवाज़ा भी सफा करो. मी म्हणलं, जब बारिश आती है, पूरा दुनिया भर का पानी आता है, तभी सबके दरवाजे में क्यों नहीं जाते हो कि सफा करो? मेरे मम्मी के, मेरे दादी के पीछे क्यों पडते हो? तेव्हापासून तर ती कधीच माझ्या आजीला कधीच काही बोलली नाही. का? जोपर्यंत आपण सहन करतो ना, तोपर्यंत लोक आपल्या डोक्यावर नाचतात. म्हणून जर आपले आईबाबा जर शिकलेले नसले ना, कमीत कमी त्यांना ज्ञान द्या
की जे बरोबर आहे ते बरोबरच ठेवा आणि जे चुकीचं आहे त्याला विरोध करा. तर मला आता एवढंच बोलायचं आहे की मी जे केलं ते बरोबर केलं का? पण माझ्या मते मी बरोबर केलं का? की मी ते लहानपणापासून बघत आहे की माझ्या आईसोबत, माझ्या आजीसोबत, आमच्यासोबत ते लोकं कशी वागली. म्हणून जेव्हा मी शिक्षण वगैरे घेतलं, बाहेर मी गेली, तेव्हा मला कळालं की हे चुकीचं आहे आणि त्याचा मी विरोध केला. आणि त्याच्यानंतर आम्हाला आता ते काही बोलत नाही. आणि तुम्हाला खरं सांगू, आता आमच्यासोबत खूप चांगले राहतात. का? का त्यांना कळलेलं आहे की हे आता समजदार झाले आणि चांगल्या कॉलेजला जातात, शिक्षण वगैरे घेत आहे. त्याच्यामुळं आता ते आम्हाला काही बोलत नाही आणि आम्हीही त्यांना काही बोलत नाही आहे. पण जोपर्यंत आपण चुकीचा विरोध नाही करणार, तोपर्यंत आपल्याला असे लोक आपल्याला छळणारच आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एकच सांगणार आहे, तुम्ही पण शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. कमी शिकलं तरी चालेल, पण जनरल नॉलेज माहीत असलं पाहिजे की आजूबाजूंशी कसं वागायचं, त्यांनी आपल्याशी कसं वागायचं. मी फक्त भांडली नव्हती, मी फक्त तिला सांगितलं होतं की आप जो कर रहे हो गलत आहे. तर तिच्या लक्षात आलं की ही जे बोलत आहे ती बरोबर आहे. तर मग आता तुम्हाला मी एक सांगते. आता ना खरं सांगते, अंधार झालेला आहे आणि आता रस्ता पण मला दिसणार नाही. त्याच्यामुळं मी आता घरी जाते. कारण की इथे ना गावाकडे तुम्हाला मी कालच सांगितलं, झाकड झाली का सर्व घरी जातात. पण आज माझ्या कामाला उशीर झाला ना, त्याच्यामुळं मला व्हिडिओ बनवायला पण उशीर झाला आहे. तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सॉरी बोलते आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. जय भीम. जय भीम. रोनक चॉकलेट खातोय आणि मला पण एक चॉकलेट दिलं आहे. पण मी त्याला म्हटलं माझे सूट झाल्याच्या नंतर मी चॉकलेट खाणार, नाही तर मला बोलायला नाही जमणार. तर आता रोनकने एक चॉकलेट खाल्लं, आता मी पण एक चॉकलेट खाणार आणि घरी जाणार. चला तर मग भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा आला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला रोज नवीन काही ना काही एक स्टोरी माझ्याविषयी सांगत जाईन, जे मी अनुभवलेलं आहे. सर्वांनी अनुभव घेतलेला आहे, पण कोणी आपले विचार असे मांडत नाही. पण मला आवड आहे माझे विचार मांडायसाठी. तर माझा आवड मी जपणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी मला प्रतिसाद द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.